तर पहा, गोपीचंद पडळकर हे मराठा आणि धनगर बांधवामध्ये कसा वाद निर्माण करतायत हे आजच्या आज व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. कारण तुम्ही जर त्यांची नगरमध्ये सभा झालेली पाहिली असेल तर त्या सभेमध्ये ते सांगत आहेत की जी मराठा समाजाची मागणी आहे, सगळे सोयरी मागणी, ह्याला पूर्णपणे विरोध करा, कडाडून विरोध करा, असं वक्तव्य गोपीचंद पडळकर हे करत आहेत. तर एकीकडे काय बोलतायत, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, तर दुसरीकडे काय बोलतात की मराठा समाज हा मागास नाहीये असं बोलतात. त्यानंतर काय काय बोलतात, कुणबी आणि मराठा हे वेगवेगळे तर ते सजातीय होत नाहीत. तर तुम्हाला माझा एक सवाल आहे, कुणबी आणि मराठा समाजामध्ये जर विवाह झाला तो आंतरजाती होतो का काय होतो, हे याचं तुम्ही उत्तर द्या. तर तो आंतरजातीय विवाह होत नाही, त्याच्यामुळे हे लक्षात घ्या. आणि कुणबी आणि मराठा हे एकच आहे. उगीच मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करू नका. त्यानंतर काय बोलतात, आता ह्या अशा वक्तव्यामुळं आता धनगर समाज आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण कसा होईल, तर ते काय बोलतात, सगळे सोयरे मागणी ही ह्याला विरोध करा. जर एखाद्या धनगर बांधवांनी त्याच्यावरती आंदोलन केलं तर त्या आंदोलन केल्यानंतर काय होणार आहे, मराठा समाजाच्या लगेच डोक्यामध्ये संभ्रम निर्माण होईल की आपल्याला धनगर समाज विरोध करतायत. म्हणजे सामान्य धनगर आहेत पाहिलं असं आपण जर त्यांची जे परिस्थिती पाहिली, खरंच त्यांची बिकट आहे. आज जर आपण पाहिलं तर जे सर्व नाही तर काय त्या ठराविक आहेत, आपण अनेक ठिकाणी पाहिलं तर त्या ठिकाणी त्यांची परिस्थिती अवघड आहे, त्यांना आरक्षण मिळत नाही, ह्यासाठी हे चालू आहे. पण त्या सर्व आरक्षणाची मागणी हे गोपीचंद पडळकर कुठेही करत नाहीत. ती फक्त त्यांच्या सभेमध्ये सांगत आहेत की आपल्याला पक्ष काढायचा आहे, आपल्याला ह्यांचे 140 कितीतरी आमदार पाडायचे मराठा समाजाचे, आपल्याला ओबीसी आरक्षण वाचवायचंय. पण धनगर आरक्षणाची मागणी ही कुठेही मागत नाही, कारण त्याच्यावरती आता ही मागणी माग पडलेली पूर्णतः हे धनगर बांधवांनी लक्षात घ्या. कारण त्याच्यावरती कुठंही मागणी चालवली नाही, कुठं त्याच्यावरती काही प्रक्रिया चालू नाही. कारण ह्यांचं फक्त चाललंय की आपल्याला राजकीय सत्ता कशी मिळेल. तर तुमचा प्लॅन काय सांगू गोपीचंद पडळकरांचा, कारण एक तर धनगर बांधवाच्या मत दिल्यानंतर ते निवडून येत होते, तर आता यांचा पुढचा प्लॅन काय केलाय, ओबीसी पूर्ण एकत्र प्रवर्गाला एकत्र करून आपल्याला मतदान कसं मिळता येईल ह्याचा प्रयत्न चालू आहे. तर ह्याच्या गोष्टीमुळे तुम्ही जर आपण सामान्य गाव पातळीवरती पाहिलं तर आज ओबीसी आणि मराठा समाजाचा इतका वाद टोकावर पर्यंत गेलेला आहे की आज कुणी कुणाला बोलायला तयार नाही, एवढ्यापर्यंत वाद पेटलेला आहे. पण तरीही ह्यांना आज काही लक्षात यायला तयार नाहीये. हे फक्त समाजामध्ये वाद निर्माण होणार आहे. जर या गोष्टीमुळे जर आंदोलन झालं तर मराठा आणि धनगर समाजामध्ये पण वाद निर्माण होईल. मग तुम्ही हे लक्षात घ्या, धनगर बांधवांनी अद्याप जरांगे पाटलांनी अजून कोणत्याही समाजाला विरोध केला नाही, हे लक्षात घ्या. आणि जरांगे पाटील असं बोललेत की एवढं गोपीचंद पडळकर बोलतात तरी पण जरांगे पाटील बोलत आहेत की मी धनगर समाज असतील, मुस्लिम बांधव असतील, ह्यांच्यासाठी मी आरक्षण मिळण्यासाठी मी प्रयत्न करेल असं हे बोलतायत. पण हे अद्याप कुठेही त्यांची मागणी करत नाहीत. गोपीचंद पडळकर हे कुठेही मागणी करत नाहीत की धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी, हे सभेमध्ये बोलत नाहीयेत. म्हणजे सगळे सोयराचा ह्या मागणीचा फायदा धनगर समाजाला कसा होणार हे लक्षात घ्या. तुम्ही जर असं केलं तर तुम्हाला पण आरक्षण मिळणं अवघडच होईल. तर का जर असा विरोध केला तुम्ही ह्या मागणीला तर ही रद्द झाली तर तुम्हाला जे आता समज आरक्षण घ्यायचंय आदिवासी प्रवर्गामधून ते तुम्हाला मिळणार नाही. कसं मिळणार नाही, तर ही मागणीमुळे तुम्हाला मिळू शकतं. जर तुमच्यामध्ये कुणाला जर त्या प्रवर्गामधून दाखला असेल तर अनेक नातेवाईकांना ह्या दाखला मिळू शकतो. पण जर तुम्ही या मागणीला विरोध केला तर तुमचं पण मिळणं अवघड होईल, हे लक्षात घ्या. पण तुम्हाला जर एवढं गोपीचंद पडळकर बोलूनही जरांगे पाटलावरती टीका करत आहेत, तरीही जरांगे पाटील शांत आहेत, अजिबात त्याच्यावरती प्रतिक्रियाही देत नाहीत. पण हे असा वाद निर्माण करायचा प्रयत्न करू नका, कारण जेणेकरून धनगर समाज असलेला सर्वच आपण एकजुटीने राहिले पाहिजे. पण जेणेकरून असा वाद निर्माण होईल असा प्रयत्न करू नका. ह्या मागणीसाठी जर तुम्ही विरोध करत असाल तर हा 100% वाद निर्माण होईल धनगर समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये, हे सर्वांनी लक्षात घ्या. हे फक्त आपल्या समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत. हे काहीतरी ह्यांचा फक्त काय प्लॅन चालू आहे, फक्त आपल्याला पक्ष काढायचा आणि आपल्याला ह्यांचे आमदार पाडायचे. आम्हाला 140 काय आमदार सगळे पाडले तरी आम्हाला काही घेणं देत नाही. मेन गोष्ट आम्हीच त्यांना मतदान करणार नाहीत. का करणार, ते आमच्या फायद्याचेच झाले नाहीत. कारण आपलं
मराठा समाजासाठी त्यांनी काही फायदा केलेला नाही अद्याप. त्याच्यामुळे आम्हीच मतदान करणार नाही तर तुम्ही काय करणार? तुम्ही पाडा नाही तर त्यांना काही करा, आम्हाला काही फरक पडणार नाही. मग त्यानंतर दुसरा विषय झाला तो तर हे झालं. आणि त्यानंतर तुम्ही बोलताय की आम्हाला पक्ष काढायचा, काय करायचं. ते करण्यापेक्षा तुम्ही सभेमध्ये बोलताय पण अद्याप धनगर समाजाच्या मागणीसाठी तुम्ही काही करत नाही. त्यानंतर कुठंतरी पडळकरांनी मागच्या वेळेस शपथ घेतली, कोणाची तरी शपथ घेतली, आता मला लक्षात येत नाही. त्यावेळेस त्यांनी बोललं पण अजून ती काही शक्तीचं काही झालेलं नाही. धनगर समाजाला फक्त अद्याप पुढेही आता फायदा होत नाहीये. कारण हे लक्षात घ्या, तुमचा विनाकारण हा वेळ वाया जात आहे. पण आरक्षणात तुम्हाला म्हणतात की आमचं आरक्षण वाचवायचं, आपल्याला आरक्षण वाचवायचंय, काय बोलतायत. पण हे आरक्षण नेमकं धक्का लागलाच नाही. मेन गोष्ट, मराठा आणि कुणबी हे एकच आहेत आणि ओबीसी प्रवर्गामध्ये व्यवसाय करणाऱ्या जाती येतात, हे लक्षात घ्या. नंतर मग प्रवर्ग मराठा समाजासाठी वेगळा प्रवर्ग करता येणार नाही, हे लक्षात घ्या. कारण ह्याच्यावरती सविस्तर जरांगे पाटलांनी अभ्यास केलेला आहे, म्हणून ही मागणी केलेली. व मुद्दामून काहीतरी वाद निर्माण करण्यासाठी केलेलं नाही, हे लक्षात घ्या सर्वांनी. आणि त्यानंतर आता हे वाद निर्माण होऊ शकतो, हे लक्षात घ्या. त्यामुळं धनगर बांधव असतील, मराठा समाज असेल, आपलं सर्व प्रवर्ग असतील, सर्वांनी लक्षात घ्या. आपण अजिबात ह्यांचं काही ऐकून आपण वाद निर्माण करायचा नाही. आपण सर्वांनी एकजुटीने राहायचंय, हे सर्वांना हात जोडून विनंती करतो. विनाकारण आपल्यामध्ये गाव पातळीवरती आपल्यामध्ये वाद निर्माण होईल असं कुणीही वागू नका. कारण आपण सर्व एकाच रक्ताचे माणसं आहोत, हे लक्षात घ्या. आपण सर्व एकमेकांच्या ताटामध्ये जेवणारे माणसं आहोत. पण ह्यांच्यामुळं आपल्या समाजामध्ये वाद निर्माण होईल, हे लक्षात घ्या. कारण अशा पुन्हा काय बोलतायत की जरांगे पाटलांवरती इतकी टीका करतायत, पण तरी पण जरांगे पाटील अद्याप त्यांना काही प्रतिक्रिया दिलेली नाही, हे लक्षात घ्या. धनगर बांधवांनी विनाकारण ह्यांचं ऐकून जरांगे पाटलांना विरोध करू नका आणि मराठा समाजाला पण विरोध करू नका. कारण तुम्ही जर एकंदरीत परिस्थिती पाहिली तर ती 70 वर्षापासून मराठा समाजावरती अन्याय झालेला आहे. कारण कित्येक मुलं हे शिक्षणापासून वंचित राहिले, कारण कित्येक जणांना कॉलेजची फी भरू शकले नाही. पण आज कुठतरी जरांगे पाटलांमुळे फायदा होत आहे मराठा समाजाचा. आज त्यांना शिक्षणात सवलती मिळणार आहेत, त्यांना जी फीस भरण्याची होती ती कमी होणार आहे. अनेक मुलं हे शिकू शकतील, हे जरांगे पाटलांमुळे शिकू शकतील. त्यानंतर धनगर बांधवांसाठी पण प्रयत्न करणार आहेत, हे लक्षात घ्या. विनाकारण हा वाद निर्माण करू नका, सर्वांना हात जोडून विनंती करतो. त्यानंतर सगळे सोयरी मागणी ही कोर्टात टिकणारच आहे, हे लक्षात घ्या मराठा समाजाने. त्यासाठी आपल्याला काय प्रक्रिया करायची, त्यासाठी आपण एक ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, सर्वांनी पहा. आणि त्यानंतर सर्वांनी हे लक्षात घ्या, आपल्याला काय प्रक्रिया करायचंय, ते पत्र आपल्याला पाठवायचं. जर ते कोणाकडे नसेल तर मला मेसेज करा, मी सर्वांना पाठवून देईल. ते जर आपण पत्र पाठवलं तर 100% आपली मागणी टिकणार आहे, हे लक्षात घ्या. ह्यांचं ऐकून आपल्या समाजामध्ये वाद निर्माण करू नका. आणि एवढं बोलून मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.